आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। केजमधील रात्री घरफोडी करणारा आरोपी 48 तासाच्या आत मुद्देमालासह जेरबंद। केज पोलीस ठाणे येथे दिनांक 28/7/2026 रोजी घरफोडीचा गुन्हा नोंद झाला होता। सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा बीड करीत होती। दरम्यान दिनांक 29/10/2026 रोजी पोलीस उपनिरीक्षक महेश विजे यांचे पथक केज पोलीस स्टेशन हद्दीत सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत होते। यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय माहिती मिळाली की सदर गुन्हा ऋषिकेश दिलीप काळे, राहणार फुलेनगर, तालुका केज, जिल्हा बीड यांनी केलाय। मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने आरोपी ऋषिकेश काळे यास त्याच्या फुलनगर भागातील राहत्या घरातून ताब्यात घेतले। तपासात आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली। आरोपीने रात्री घराचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला। घरातील असलेली रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले। विचारणा केली असता आरोपीने चोरलेली रोख रक्कम व दागिने घरात ठेवले असल्याचे सांगितले। 2 पंचासमक्ष आरोपीच्या ताब्यातून रोख रक्कम 2,84,000 आणि सोन्या चांदीचे दागिने 74,000 रुपये किमतीचा असा एकूण 3,45,000 रुपयाचा मुद्देमाल 3,45,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आरोपीला पुढील कारवाईसाठी केज पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले। सदर कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत कौवत तर पोलीस अधीक्षक प्रेरणा तिडके, सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटेशम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। यामध्ये पोलीस निरीक्षक श्री शिवाजी बेंदाड, पोलीस उपनिरीक्षक महेश विजे, हवालदार बबनसाहेब घोडके, दिलीप गीते, महेश जोगदंड, जफर पठाण, चालक गणेश मुराड यांनी सहभाग घेतला। बीबी न्यूज महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक महेंद्र गोदाम।